स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? येस. येस टीचर. बघा, रायटिंग येस द मॅम. ओके ओके ठीक आहे ठीक आहे, समजलं. रायटिंग द लेटर्स ऑफ अल्फाबेट प्रॉपरली युझिंग प्रॉपर स्टॉप्स अँड डायरेक्शन. काय सांग इथं काय दिलेलं आहे आपल्याला? लेटर्स लिहायचं सांगितलंय. कोणत्या डायरेक्शननी? ते सर्वांकडे नोटबुक वगैरे आहे का? हे लिहून घेता का? हा यस मिस. बर, काय लिहायचं मी तुम्हाला सांगते. इकडे बघा, प्रॉपरली लिहा. ह्याच्यावर क्वेश्चन विचारतात. जे त्यांनी ते ऍरो दिलेत ना, ऍरो. पहिल्यांदा गणपतीपुळे भेटलेलो होतो. आराध्या आराध्या बेटा म्यूट. फक्त दर्शन घेऊन परत येऊ ना. आराध्या, ह्याच्यामुळे मी सर्वांना म्यूट करत असते. आराध्या, हे बघा, हे डायरेक्शन जे दिले ते नीट वरून खाली हे प्रॉपरली पाहिजे. ह्याच्यावर क्वेश्चन विचारतात. म्हणजे डायरेक्शन कोणती बरोबर आहे कोणती नाही, ह्यावर एखादा क्वेश्चन विचारला जातो तुमच्या एक्झामला. एबीसीडी ठीक आहे. दिसतात का तुम्हाला? एबीसीडी येते पण यस मिस. हे डार्क करते मी थोडंसं म्हणजे तुम्हाला समजेल. कॅपिटल लेटर्स काढलेले आहे आणि त्याचे ऍरो फक्त नीट पहा. मी तुम्हाला का लिहून घ्यायला सांगते म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल म्हणून. कळतात का ऍरो सर्वांना? कुठून कसे गेले ते जरा मोठं मोठं लिहा म्हणजे ऍरो काढायला जागा नाही. लिहून झाल्यावर मला सांगा सर्वांनी. हा, काही नाही, फक्त आकार कसा काढलेला आहे, त्याची दिशा कोणती, दिशा म्हणजे कुठून वरून खाली लिहितो का खालून वरती जातो. एक क्वेश्चन लास्टच्या एक्झामला ह्याच्यावर विचारतात फक्त, पण तो एक क्वेश्चन पण महत्वाचा असतो. कंप्लीट झाल्यावर मला सांगा सर्वांनी. हा, सर्वांचं होईपर्यंत थांबणार आहे मी. फक्त सर्वांचं झाल्यावर येस येस सर्वांनी हँड रेस केला तरी चालेल. वैष्णवी झालं? साईजचं झालं. ओके, प्रयागचं झाले. अजून वैभवी वैष्णवी, वैभवीचं झालं का? यस टीचर. ओके ठीक आहे. आराध्या लिहिते अजून. श्रेयस झालं का? अद्विक, श्रेयस, शाईशा, साईशा, साईशचं झाले. लिहितात का दोघं? अद्विक झालं का? येस ओके ठीक आहे. साईशा झालं बेटा? नो मॅम. ओके ठीक आहे, वेट करते. श्रेष्ठ झालं. ठीक आहे, 2-3 जणांचं राहिले. थोडा वेळ थांबू आपण अजून. कोणाकोणाचं राहिलं होतं? आराध्या, साईशा झालं का? आराध्या लिहिते अजून. ओके, अन्विता पण लिहिते अजून. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला परत आता समजा नेक्स्ट लेक्चरला समजलं पाहिजे कशात कोणत्या वहीत लिहिले ते, त्याच्यासाठी बोलते मी फक्त.
सेपरेट कराच असं नाही, फक्त तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सापडलं पाहिजे हे लिहिता येते. श्रेयस झालं का? I am complete. हू सेड कम्प्लीट? कोण बोला आता? येस, प्रयागचं झालं, अद्विकचं झालं, श्रेयसचं झालं, साईश Ma'am, I am completed. कोण हो बोल? मॅम झालं. ओके ठीक आहे. साईशा, Complete. साईशाचं झालं का? Yes ma'am. ओके. आराध्या राहिली अजून आणि हिचं नाव काय आहे? अन्विता. अन्विताच आहे ना? झालं आराध्या? No ma'am. ओके ठीक आहे. Please हो गए. ठीक आहे ठीक आहे. नहीं जान. साईशचं झाले ना? आराध्या राहिली फक्त आता. सर्वांचं झालंय का आराध्या सोडून? आराध्या एकटी आराध्याच राहिले, बाकी सर्वांचं झालंय ना? ओके ठीक आहे. आराध्या कंप्लीट झालं सांगा. झालं मिस. ओके ठीक आहे. यामध्ये पण सांगितलेले आपल्याला एरोज देऊन सांगितले कशा प्रकारे हे लेटर्स आपल्याला लिहायचे आहे, म्हणजे त्यांची डायरेक्शन दिलेली फक्त. हे बघा क्वेश्चन मध्ये बघा, चूज द अल्टरनेटिव्ह विच शोज रॉंग वे ऑफ द रायटिंग. द स्ट्रोक खाली पर्यायातून अक्षरे लिहिण्याची चुकीची पद्धत कोणती ते ओळखा. तो पर्याय निवडा. बघा आता तुम्ही सर्वांनी एरोज तर लिहिलेले, एरोज देऊन तुमच्या नोटबुकमध्ये सर्वांनी पाहायचंय आणि मला आन्सर सांगायचंय चॅट बॉक्समध्ये. त्याच्यामुळेच मी तुम्हाला लिहायला सांगितलं होतं प्रॅक्टिस होण्यासाठी. जर सर्वांनी जर मन लावून Miss, 1 number miss. यस, अजून कोणाला Madam option 1. Madam option 1. करेक्ट. आराध्या बोलून झाला असेल तर म्यूट कर. हे बघा फक्त डीचं असं एक थांबा एक मिनिट. फर्स्ट नंबरचा जो आपला ऑप्शन आहे डीचं जे लिहिलेले एरो जे दाखवले हे हा करेक्ट आहे. फक्त ही जी लाईन आहे जी आपण ती वरून खाली घेतो, त्या एरो जो दिलेला आहे तो चुकीचा दिलेला आहे, म्हणून आपला ऑप्शन काय आहे फर्स्ट. कळलं? बाकी सर्वांचे बरोबर आहे. यू असंच राईट करतात, वाय असंच करतात, एच असंच करतात. समजलं सर्वांना? समजलं का सर्वांना? घेऊन ये. Miss. Yes miss. ओके ओके ठीक आहे. हो teacher. हे बघा. Yes ma'am. ओके ठीक आहे. Yes ma'am. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द लेटर्स फ्रॉम द गिवन शेप्स. दिलेल्या आकारातून इंग्रजी अक्षर शोधून काढा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या सर्वांनी. चॅट बॉक्स मध्ये आन्सर. Miss 3 number. Madam पर्याय 3. आन्सर आधी देऊन टाकला. पर्याय 3 बरोबर आहे. सर्वांनी बरोबर दिलेले आन्सर. अद्विक, श्रेयश, आराध्या आणि हे प्रयागनी तर ओरली पण सांगितलं होतं. आणि काय नाव आहे? अन्विता. ओके ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. सोपा आहे क्वेश्चन. हे सगळे काय वेगवेगळे सिम्बॉल दिलेले आहे, फक्त थर्ड नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये एच राईट लिहिलेला आहे. आता हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. आपला टाइम आता संपलेला आहे. आपल्याला टाइमचं लिमिट फक्त 1 अवर्सचं असतं, ते ऑटोमॅटिकली मीटिंग क्लोज होत असते. आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आपलं नेक्स्ट लेक्चर आता नेक्स्ट ट्यूजडेला असणार आहे. समजलं? माहिती नाही तुम्हाला पण टाइम टेबल दिलेला असणार आहे. Miss homework. होमवर्क द्यायचा. Homework. होमवर्क ठीक आहे घ्या. हो. तुम्हाला स्क्रीन Hey ma'am. ह्या लेटर्सची प्रॅक्टिस करा. बाकी काय नाही. ह्याच्यावर क्वेश्चन जे विचारलं न पाहता काय करायचं, न पाहता एरर्स देऊन पाहिजे. न पाहता बरं का, पाहून नाही. तुम्ही एका नोटबुकच्या पेजवर काय करायचं, हे कॅपिटल लेटर्स जे आहे ते न पाहता लिहायचे, त्याचे एरर्स करायचे आणि आपले किती करेक्ट येतात ते पाहिजे बस. म्हणजे एकदा हे झालं ना, नंतर तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार की त्याच्या एरर्स ते बघायलाच लागते म्हणून. आता कसं मी तुम्हाला क्वेश्चन सांगितलं तर तुम्ही नोटबुकमध्ये पाहिलं, न पाहता तुम्हाला आलं पाहिजे बस. स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्सचे हे एरर्स पहा. बाकी काय नाही होमवर्क एवढा.
नेक्स्ट लेक्चरला जसं आपलं वाढत जाईल ना हे शिकवणं, हे आता सोपे टॉपिक आहे. मग तुम्हाला नंतर नंतर जे हा टॉपिक आहे त्याच्यावर होमवर्क देईल. कळलं सर्वांना? चला कोणतरी लिहू पण झालं. Yes. ठीक आहे, बाय बाय. स्टॉप करूया आपण. बाय मॅम.